आता तरी पुढे आजी उपदेश नका करुणाशा आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुला आले चित्त शुद्ध करा. पुढे तिकडे गिराज बसायचे त्यांना या लोकांना दिसत नाही. तो साईडला होता कॅमेरा चालते का. सकळांच्या पाया माझे दंडवत आपुला आले चित्त शुद्ध करा पंढरीच्या देवराया. शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. दुःखभञ्जन मारुतीनन्दन सुन लो बारंबार पवन सोत विनती बारंबार पवन सोत विनती बारंबार. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा. शिवावतार धरून केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शुभी ब्रह्मगिरी. निवृत्ती नाथाचे चरणी शरण एका जनार्दने सेवे लागे सेवक लागला. तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा यावरी करावा भेर मस्तक माझा पायावर. या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पायी माता टेके. नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा. जया भोजले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. तनु मानवी दिव्य रूपेच केले नत्यागतीय दिव्य लोकासनी. आता हृदय हे आपुले चौबाळून या बरे बरे वैसव पावले श्री गुरूंचे जयांचे केले स्मरण. ओ
होय सगळ विद्येच्या अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होण्यात आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या चिंतनरूपी सेवी करता निवडलेला अभंग किंबहुना तुम्हा थोर सज्जन मायबापांच्या सेवे करता निवडलेला अभंग विश्वसंत अनंत कृपामूर्ती वैराग राग रसिक वैरागी शिरोमणी महानतेचा नंदादी वारकरी संप्रदायाला आलेलं कुंडच फळ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा आलेली सर्व वारकरी मंडळी पावणे मंडळी फार चरणाचा नाही मग चार चरणाचा अत्यंत महत्वाचा चिंतनीय असा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवी करता निवडलेला आहे. विठ्ठल आणि आलेली सर्व भाविक मंडळी आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला तुकाराम महाराजांचा निरोप. कोणाचा? बोला बोला बोला. तुकाराम महाराज. कोणाचं गम आहे? तुकोबारायांचा. तो अत्यंत लक्षपूर्वक आहे. त्याचं कारण असं इकडे आलेली सर्व भाविक मंडळी कीर्तन हे टाइमपास नाही. मग कीर्तन एक पवित्र साधन आहे. पण कीर्तन किती पवित्र असावं किती गोड असावं ऐकूया. त्यांना म्हणलं फक्त स्वयंपाक करा तुम्ही बोलू नका मला. त्यांना मला विक्षेप चालत नाही. तुम्ही जेवढं शांततेत कीर्तन ऐकलं तेवढं बरं वाटेल. बरं एक आपल्या करता रातपाट पाहावं नाही लागत ना. रात्री त्र्यंबकेश्वरला घरी येता येता 2 वाजता तरी मी ते संदीप मुलं सांगितलं दादा मला लई लांब येणं पडेल रे मला मुंबईला जाणं परत. एवढा वेळ जर खर्च करून तुमच्या करता 2 वाजता झोपलो 5 वाजता परत उठलो आलोय तर खूप लक्षपूर्वक कीर्तन आहे. मी तुम्हाला बरं वाटलं असं मुळीच कीर्तन करणार नाही म्हणून बरं का कन्नड. मी तुम्हाला बरं वाटलं असं मुळीच कीर्तन करणार नाही. पण आपलं बरं होईल असं मी जाता जाता संताचा निरोप सांगणार. म्हणून अत्यंत लक्षपूर्वक कीर्तन ऐकूया. विक्षेप करू नका. कोणी म्हणा तर बोलू नका. जरा भांडे कमी वाजवा म्हणा. त्यांना असं वाटतं भांडे वाजवले का आपण गाई करावं काय असं होतं ना कधी. आपल्या घरात जर पाहुणे आली आणि भांडी आदळायला लागले कसं वाटतं. त्यांना असं वाटतं पाहुणे जड झाले का काय बघा घरातले. ऐका कीर्तन हे टाइमपास नाही. कीर्तन एक पवित्र साधन आहे. मग कीर्तन किती पवित्र असावं किती गोड असावं ऐकूया. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला हसवलं जरी गडे दादव तरी त्या हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला रडवलं जरी गडे दादव तरी त्या रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. माऊली बाबा कीर्तनात गोड गायन झालं कीर्तनात गोड वादन झालं त्या गायनातून त्या वादनातून ऐका ना जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. दुसरी सूचना अशी आहे कृपया कोणाचा मोबाईल चालू असेल तर तो सायलेंट करून ठेवा जेणेकरून माझ्याकडून कोण्या बहिणीचा कोण्या भावाचा टाळकरी मंडळीचा अपमान होऊ नये एवढी दक्षता घ्या. तेवढ्या बाबतीत हा महाराज जरा कडक एकटाच तुम्ही मला सांभाळून घ्याल मी अशी अपेक्षा करतो. मी तुमच्याशी का जबाबदारीने बोलतो आलेली सर्व वारकरी मंडळी ऐका ना. श्री महाराज आपल्याशी जबाबदारीने बोलतात म्हणून मी तुमच्याशी जबाबदारीने बोलण्याचा प्रयत्न करतो. महाराज म्हणतात गडवे कीर्तन हे टाइमपास नाही. मग कीर्तन सांग होय अंग हरे रूपे
महाराज म्हणतात गडे माणसाला जिथं हरिरूप होत येतं तिथं हरिरूप अवस्था प्राप्त होते. महाराज म्हणतात ते कीर्तन एवढ्यावर नाही थांबले श्री महाराज. ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तन भाग्य तरे ऋणे देवाई मग काय नाही रुपये आजच्या अभंगाच्या द्वारे ऐकूया. मस्त पुढे सरकून घ्या मागे त्या पाठीमागच्या महिलांना जागा नाही राहील. जरा का ऊन लागेल ना एक मंडप पातळ येणार. हा ऐका मग काय नाही रुपये आजच्या अभंगाच्या द्वारे तुकाराम महाराज म्हणतात ऐका आलेली भावी मिळालं हे आयुष्य पुन्हा मिळणार नाही बरं का आपल्याला. पुन्हा मिळणार नाही. मग मिळालेल्या आयुष्याचा नाश होणं याच्याकरता आग्रह तुकाराम महाराजांचा. आता तरी पुढे हाच उपदेश काय हो तुकाराम महाराज. नका करू नाश आयुष्याचा. मिळालं हे आयुष्य आपल्या आयुष्याचा नाश होणं याच्याकरता संतांचा आग्रह गड्या ऐका. तुकाराम महाराज म्हणतात मी तुम्हाला दंडवत करतो पण एकाला नाही केला. सकाळांच्या पाया माझे दंडवत. महाराज म्हणतात मी तुम्हाला सर्वांना पायाला लागून दंडवत करतो. एक काम करा आपुला आले चित्त शुद्ध करा. का हो तुकाराम महाराज. आलेल्या भाविकांनी साधकांनी प्रश्न केला तुकाराम महाराज मान्य आहे आम्हाला आमच्या आयुष्याचा नाश होऊ नये बर आमचं चित्त शुद्ध व्हावं याच्याकरता साधना सांगा ना. महाराज म्हणतात त्याच्याकरता तर आग्रह ना. आपलं चित्त पवित्र व्हावं शुद्ध व्हावं असं वाटत असेल तर ते करावे देवाची चिंतन. जीवनामध्ये भगवत साधना असावी आपल्या जीवनामध्ये. पण भगवत साधना करत असताना त्याला काही नियमावली दिली महाराजांनी. महाराज म्हणतात भगवत साधना करायची चिंतन करायचंय पण करोडिया मन शुद्ध व्हावे मनाला शुद्ध बनवावं लागतं. आणि बस तुकाराम महाराज म्हणतात असाच व्यापार करा ज्या व्यापारातून आम्हाला काहीतरी लाभ प्राप्त होईल. आपण शेती व्यापार करतो बरोबर ना. हा व्यापारच आपला कशा करता तोटा येण्याकरता नाही ना नाही ना नाही ना. आम्हाला काहीतरी लाभ प्राप्त व्हावा या संसारात. पण भगवत साधनाचे फळ अगदी वेगळं आहे. तो व्यापार काही आगळा वेगळा आहे महाराज म्हणतात. आणि बस असाच व्यापार करा तुकाराम महाराज म्हणतात ज्या व्यापारातून आम्हाला काहीतरी लाभ प्राप्त होईल. त्यामुळे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे. आता उलटा ऐकायचा बघा. करा काय फार शिकवावे तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करोनिया मन शुद्ध व्हावे हित ते करावे देवाचे चिंतन. अपुराले चित्त शुद्ध करा सकाळांच्या पाया माझे दंडवत. का करुणाश आयुष्याचा आता तरी पुढे आजी उपदेश विठ्ठला. आणि म्हणून सभेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा काय निमित्त आहे आजच्या कीर्तन सभेचं सगळ्यांना माहीत आहे सगळ्यांना ज्ञात आहे. आदरणीय वैकुंठवासी यशवंतराव जयवंतराव शहादराव गायकवाड इहलोकाची यात्रा संपवून पूज्य श्री दादांना 10 दिवस पूर्ण झाले. पूज्य श्री दादांची 3 मुलं आहेत. आदरणीय राजेंद्रराव आदरणीय सुनीलराव ना आदरणीय अनिलराव. दादांच्या 3 मुली आहेत ताराबाई पुष्पाबाई आणि संगीताबाई. तुम्ही पाठीमागे बघता का नाही मी पुढे सांगतो बरोबर माझ्याकडे बघा. आणि म्हणून पूज्य श्री दादांना हा मृत्यूलोक सोडून हा इहलोक सोडून 10 दिवस पूर्ण झाले. आणि म्हणून आजचा आलेला सेवेचा योग आदरणीय दादांचे नातू आहेत कळंकी गावचे आदरणीय संदीपराव फार आग्रह नाताचा. आणि म्हणून आमच्या भगवानरावांना कॉल केला. भगवानरावांच्या माध्यमातून आदरणीय संदीपरावांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. आदरणीय आबासाहेबांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. आजच्या पवित्र कीर्तन साध्य करता अत्यंत गोड पवित्र मृदंगाची साथ आपल्या या परिसराचं वैभव असणारे भूषण असणारे मृदंग सेवक आदरणीय हरिभक्तपरायण रवींद्र महाराज ढेपूकर श्री महाराजांना दंडवत करतो. आपण एकदा जोरदार टाळी श्री महाराजांकरता. भजन सम्राट हरिभक्तपरायण आपल्या या परिसराचं वैभव असणारे ज्यांच्या जीवनावरती ज्यांच्या कंठावरती संत बहिणाबाई महाराजांची कृपा झाली. बहिणाबाईने खूप गोड आवाज दिला. नुसता आवाज नाही दिला आपल्या या परिसराला हिरे दिले बरं का बहिणाबाईने. वा त्यातला एक हिरा आजच्या कीर्तन सेवेकरता उपस्थित आहेत.
हरिभक्त परायण आमचे महेश बाबा, ते बाबा टाळी वाजूया महाराज. श्री महाराजांना दंडवत करतो. दुसरा हिरा आहे आपल्या या परिसराचं वैभव असणारे आदरणीय आमचे व्यंकटेश बाबा, श्री महाराजांना दंडवत करतो. आपल्या गावामध्ये रहिवाशी असणारे ज्ञानोबरायांचं सानिध्य लाभलं. ज्ञानोबरायांच्या कृषीमध्ये इंद्रायणीच्या तीरावरती काही काळ ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीची साधना असेल, तुकोबरायांच्या गाथेची साधना असेल, असं साधना केलेली आदरणीय हरिभक्त परायण आमचे माऊली बाबा श्री महाराजांना दंडवत करतो. हरिभक्त परायण मोरे महाराज, हरिभक्त परायण सर तुम्हालाही दंडवत करतो. विनेकरी महाराज तुम्हालाही दंडवत करतो. माझ्या बहिणीनं तुम्हालाही दंडवत करतो. आई तुम्हालाही दंडवत करतो. माझ्या भावांना तुम्हालाही दंडवत करतो. दादांना तुम्हालाही दंडवत करतो. युट्यूब चॅनलचे मालक तुम्हालाही दंडवत करतो. जय काली साऊंड सिस्टीमचे मालक तुम्हालाही दंडवत. माझ्या संगतीला आलेले माझे पक्ष मोठे बंधू आदरणीय अण्णांनाही दंडवत करतो. आदरणीय कन्नडवरून आलेले आदरणीय आमचे आबासाहेब असतील, सगळी प्रेमाची मंडळी या ठिकाणी उपस्थित. भगवानराव आहेत. श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. आणि म्हणून पूज्य श्री दादांना हा मृत्यूलोक सोडून इहलोक सोडून 10 दिवस पूर्ण झाले. चला इथं जन्म झाला की मारावा लागतो. श्रावण महाराज सांगतो म्हणून नाही ऐकायचं बरं. ज्ञानोबराय सांगतात म्हणून ऐकायचं. कधी कधी ज्ञानोबरायांशी बोलून पहा, कधी कधी तुकोबरायांशी बोलून पहा बरं का कन्नडकर. का हो, ज्ञानोबरायांशी जर बोलले तर आपलं भलं होईल, तुकोबरायांशी जर बोलले तर आपलं भलं होईल. का हो महाराज, आम्हाला ज्ञानोबरायांशी जर बोलायचं असेल तर ते काय करावं लागेल त्याच्याकरता? ते श्रावण महाराजाला नाही विचारायचं, हा सांगण्याकरता आला. मी पुन्हा सांगेल ना. ज्ञानोबरायांशी बोलायचं असेल तर आपण नामदेव महाराजांना विचारू ना. नामदेव महाराज म्हणतात एक तरी ओवी अनुभव नाहीतर ही झोप आहे. आता काय माणसं आहे चाल, आता जेवण केलं का झोपेची वेळ झाली, आता 11 वाजले, आता काही माणसं आहे. अहो ती कीर्तन दिवसा काय रात्री 3 दिवस येते ती झोपाची, झोप येते ती. झोप लई प्यारी असते माणसाला. एक जण कीर्तनात झोपी गेला. हे म्हणजे आवाज कमी राहते पुढे आहे तसं जर आता नको कमी करत आहे तसं. एक जण कीर्तनात झोपी गेला कन्नडकर, ऐका ना. झोपला तो झोपला, गोरायला लागला तर पाठीमाग चंचल असं धक्का दिला. म्हणजे ओढ झोपला तर झोपला, गोरतो सुद्धा. तर पुढचं म्हणे का रे माझ्या गोरण्यानं काय होतं कडे तुला? अरे तो माणसं म्हणे मला झोप लागत नाही काय होत. असे बांधरगणे असतात, झोप प्यारी असते माणसाला. बरं ती तर जाणून बुजून येईल. कीर्तन संपले का आजीबाई आली. महाराज लय गोड कीर्तन केलं रे सोन्या. आजीबाई म्हणते मला, वा काय आवाज आहे रे तुझा. आजी म्हणते मला, विधाते बाबा खूप गोड कीर्तन केलं. स्तुती केली का माणसाला बरं वाटतं. मी म्हणलं आजी कसं वाटलं तुला? अरे तुझ्यासारखा महाराज या महाराष्ट्रात नाही रे. मग तर लई छाती फुगली माझी. आजी बोलाय. मी म्हणलं काय आवडलं तुझ्या आजीला कीर्तन? हे आजी सांग म्हणलं गड्या, आता सांग आता मला हृदयापासून तुला माझ्या कीर्तनाला नेमकं आवडलं तरी काय, एवढी का स्तुती केली? ऐक रे महाराज, अरे घरी राहतं तर 4 गोळ्या घेतल्या तरी झोप येत नाही. मग
फार तुरुप पाहता लोचिनी सुरू केलं मी झोपायला गोरायला वा ऐका आता म्हणून टाळी वाजवत आनंद नाही आला प्रमाण ऐकूया ना एकतरी ओवी अनुभवावी नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एकतरी ओवी अनुभवावी रोज ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीतली एक तरी ओवी वाचावी आपण बरं नुसती वाचून चालणार नाही ती कधीतरी अनुभवाला यावी वा वा चला आता बोलणं करूया ज्याच्या ज्याच्या पाठ असेल त्यानं ओवी म्हणत चाला बरं ज्ञानोबराय सांगतो तिथं जन्म झाला की मारावं लागतं म्हणा ओवी आता उपज येते नासी नासी लेते पुनरुपी दिसे हे घटिका यंत्र दैसे परिभ्रमे का ज्ञानोबराय सांगता जे उपजत आहे त्याचा एक दिवस नाश ठरलेला आहे इथं जन्म झाला का मृत्यू मरते उपजल्या पिंडा आणि हृदय नावाचा पिंड सांगितलं बरं मरण सांगते मरते उपजते सवेची ते इथं जन्म झाला की मरावा लागला किती वेळा जन्म यावे नित्य वावे फजित जीव व्याला इथं जन्म झाला की मारावं लागतं ज्ञानोबराय सांगतात उपजेते नासी नासी लेते पुनरुत्तीस हे घटिका यंत्र दैसे परिभ्रमे का आता ऐका झालं साधकांचा प्रश्न आहे का हो ज्ञानोबराय ऐका माझ्याकडे ऐका 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 खूप गोड आहे ज्ञानोबरायांशी बोलणं चालू इथं जर एक दिवस मारावाच लागतं तर आम्ही आलोय तरी कशा करता ज्ञानोबराय सांगतात गडे हो एखादी समाज देव घेऊन आलो आपण बघ पुढची ओळी पाहिजे आपल्याला ज्ञानोबराय सांगतात देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या नामनो धनंजयाजिया परी ज्ञानोबराय सांगतात देहाचं माध्यम घेऊन आलो आपलं गाव जुनोनी नाही कन्नड नाही कळंकी नाही कोळवाडी नाही जेऊर नाही मग ज्ञानोबराय सांगतात देहाच्या गावा आलिया आपण देहरूपी गावाला आलोय मग इथं आल्याच्या नंतर जीवाला दोन सोहळे ज्ञानोबराय सांगतात जन्म मृत्यूच्या सोहळ्या एक सोहळा आहे जन्माचा आणि दुसरा सोहळा आहे बोला की मृत्यूचा आदरणीय जयवंतराव
दादांचे दोन्ही सोहळे झाले. बोला बरं का, मला बोलावं लागतं कीर्तनात. कीर्तन हे वादातून नसावं, कीर्तन हे संवादातून असावं. वक्त्याचा आणि श्रोत्याचा संवाद घडला पाहिजे. पूज्यश्री दादांचे दोन्ही सोहळे झाले ज्ञानोबरायांच्या भाषेत. जन्माचाही झाला आणि मला घेऊ मृत्यूचाही झाला. आता ज्ञानोबरायांच्या भाषेमध्ये आपला एक सोहळा झालेला आहे का नाही? बंदा जन्माचा, बंदा जन्माचा, आणि दुसरा होणार आहे. तुम्ही घाबरता का सांगायला? नाही, मृत्यू ऐकायला घाबरायचं नाही आणि मृत्यू सांगायला घाबरायचं नाही. तुम्ही का घाबरायचं नाही? तुम्ही फक्त एवढं डोक्यात ठेवायचं, सांगणारा सुद्धा जाणार. आता बरं वाटलं का पाहता मला? हा मग इथे का राहण्याकरता कोण आलं इथं गड्या? ज्ञानोबा सांगतात देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळीया नाही म्हणू धनंजया जी अवतरी. बरोबर का हो ज्ञानोबा आहे. इथं जर एक दिवस जाणं आलो या देवते गावाला. आहो पण येणं जाणं काय सांगू गर्वीची येणं का सोप आहे का? माझं भोगिता गर्भवासाचं दुःख कमी आहे का? हा माझं भोगिता नारायणा काय दुःख आहे? माऊस बाळमूत्र जाणार तुला क्षण जातच आहे. माझे सोयीत नेणं ती पण बरोबर पुन्हा जन्माला येणं पुन्हा मरणं ही फजिती सांगितली. मग हे संपवता येईल का? ज्ञानोबराय सांगतात गडे त्याच्या करता चालू पुढची होईल पा बरं का. आता ज्ञानोबराय सांगतात तैसे येण्याची शरीरी शरीरा येणे सरे आणि किंबवना येरजारे चिरापडी. ज्ञानोबराय सांगतात या देहाला येणं आणि जाणं संपवता येईल. बरोबर मग अहो ज्ञानोबराय या देहाला येणं आणि जाणं जी जन्म मृत्यूची येरजारे ही संपवता येते. आम्ही असं काय करावं की जेणेकरून संपेल? ज्ञानोबराय सांगतात एक काम करा. ऐकलंय आपण सगळं सूत्रबद्ध. आता एक काम पुढची होईल. तरी जड जडून वाहिला निघ ये भक्तीची वाटे लाग आणि जिया पावस्य रंगणेचे नाम माझे. त्या भक्तीच्या वाटेला लागा. ज्या भक्तीच्या वाटेला ज्ञानोबराय लागले, ज्या भक्तीच्या वाटेला तुकोबाराय लागले, ज्या भक्तीच्या वाटेला संत बहिणाबाई लागल्यात ना नाही, ज्या भक्तीच्या वाटेला जनाबाई लागल्या, भक्ती करत असताना पाहणार. ज्ञानोबरायने सुद्धा निघावं पंढरीच्या वारीला. माझी जीवेची आवडी आमचे भास्कर बाबांची वळणकरांची आठवण होती बरं का. मस्त भास्कर बाबाचं बरं एकदम साध्या पॅन्टवाला भास्कर बाबा पण पहाडी आवाज मस्त पैकी स्वर असतो. पांडुरंगी मनरंगली ज्ञानोबराच्या भक्तीच्या वाटेला लागली, तुकोबराच्या भक्तीच्या वाटेला लागली का? विचारली भक्तीची वाट. शरण शरण हनुमंता तुम्हालो ओ रामदूता रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका. काय भक्तीच्या त्या वाटा आणि माझं धावाव्या. ज्ञानोबराच्या भक्तीच्या वाटेला लागले, तुकोबराच्या भक्तीच्या वाटेला लागले. ज्ञानोबराय तो भक्तीचा मार्ग सांगतात. तरी जड जडून व्हायला मग भगवत साधने करता मिळालं हे शरीर पुन्हा पुन्हा मिळणार नाही बरं का. महाराज म्हणतात नरदय दुर्लभ जाना म्हणा तुमच्या प्रमाण पांडे शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना आणि तुम्ही
आठवा मधुसूदना म्हणजे परमात्म्याचं भजन करा. भगवत साधने करता मिळालं हे शरीर. ऐका ना, ऐका ना, पुन्हा पुन्हा न मिळणारं शरीर आता मिळालं. स्वतःला भाग्यवान समजा. श्रावण महाराज सांगतो म्हणून नाही, तुलसीदास महाराजांचा पहिला पुरावा. तुलसीदास महाराज म्हणतात बडे भाग मानुष तनु पावा. तुलसीदास महाराज म्हणतात मोठं भाग्य आहे, बडं भाग्य. सुरदुरल बसा ग्रहण गावा पडे भाग. मोठं भाग्य तुलसीदास महाराज. दुसरं भाग्य या भारत देशामध्ये जन्म मिळाला. त्याला काही पुरावा आहे का? भरतखंडी नरदेव प्राप्ती येतो परम भाग्याची संपत्ती. बरोबर बरोबर आलोय आपण आता जवळजवळ चालू. पहिलं भाग्य नरदेव मिळाला, दुसरं भाग्य भारत देशामध्ये, तिसरं भाग्य महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म मिळाला. का हो? ही महाराष्ट्राची माती म्हणजे संतांच्या समाजानं पावन झालेली माती आहे. संत बहिणाबाईंच्या समाधीनं पावन झालेली माती ही भूमी जन्म ही भूमी बरं का दादा. निवृत्तीनाथ देवांच्या समाधीनं पावन झालेली, मुक्ताबाईच्या समाधीनं पावन झालेलं जिल्हा जळगाव. पुणे जिल्ह्यामध्ये गेलं तर ज्ञानोबारांच्या समाधी संजीवन पावन झालेला तो पुणे जिल्हा आहे. वा, इथं संत बहिणाबाई जरी आठवल्या ना, या मातीमध्ये जन्म मिळाला ना, आपली ही माती लय धन्य. मला प्रमाण सांगायचं बरं का, मी बोगस नाही बोलत. महाराज म्हणतात कडे हो, जिथं साधूचं राहणं आहे ना, ती भूमी लय धन्य. वास म्हणजे राहणं. धन्य भूमी पुण्य देश येथे हरीचे दास.
ते हरीचे दास जन्म घेते. ऐकूया. पहिलं भाग्य नरदे मिळाला, दुसरं भाग्य भारत देशामध्ये, तिसरं भाग्य या महाराष्ट्राच्या मातीमध्ये. ऐकता का? चौथं भाग्य संतांच्या नंतर जन्माला आलो. हे भाग्यवान समजा आपण ज्ञानोबारांच्या नंतर जन्माला आलो, तुकोबारांच्या नंतर जन्माला आलो, संत निवृत्तीनाथ महाराजांच्या नंतर जन्माला आलो, संत जनार्दन स्वामींच्या नंतर आलो, नाथ महाराजांच्या नंतर जन्माला आलो, संत बहिणाबाईंच्या नंतर जन्माला आलो. संतांच्या नंतर जन्म मिळाला. चौथं भाग्य. पाचवं ऐकायचं बरं का, प्रमाण ऐकायचं त्याला. ऐकता ना? अभंगाच्या पहिल्या चरणाचा भाव ऐकायचा ना? ऐका ना. पाचवं भाग्य ऐकायचं. सगळे लक्षपूर्वक ऐका बरं का. ऐका. अजून आपण जिवंत हे सुद्धा भाग्याचे पहा. कारण 2020-21 चा काळ लय वाईट गेला गड्यात. आलं श्रीमंत माणसं कोट्यधीश माणसं निघून गेली, पण आपल्याला ठेवलं देवाने. कशात? पिढ्या आणायला. कशाला? बरोबर झाले आधी वरी, बरोबर झाले आधी वरी. त्यांच्या घरी फार गरीबाचं लेकरू, पण फार तळमळ आहे. वाजवण्यातली तेवढी शक्ती आहे, तेवढी मस्त धीर आहे. असं आहे ना दादा, इथं मोठं व्हायला लागलं विरोधक तयार होत असतात बरं. इथं मोठं व्हाय, तुम्ही गाव पातळीवर जा, तालुका पातळीवर जा, जिल्हा पातळीवर जा, देशाच्या पातळीवर जा. तुम्ही मोठे व्हायला लागला का तुम्हाला, आणि त्याच्याशिवाय मजा नाही. ज्याच्या जीवनात विरोधक नाही त्याच्या जीवनाला का मजा आहे का? हे बघा, आपण बडे पण मोठे पण तेव्हा सिद्ध होत असतं. मोठे पण यायला लागलं ज्यावेळेस आपल्या जीवनात आपले विरोधक तयार व्हायला लागले का समजून घ्यायचं की आपला प्रवास सुखाना चालला. ज्याला विरोध नाही त्याला कोण विचारत. पण आजच्या कीर्तनात एवढं वाक्य ध्यानात ठेवा, आयुष्यभर ध्यानात ठेवा. हा महाराज परत येईल ना येईल या गावाला काय सांगता येईल. हे वाक्य ऐकून जा गड्या. माझ्या दादांना आले सगळे कन्नडकर, ऐकूया. कधीच कोणावर जळू नका. कळलं तर पहा बरं का. कधीच कोणावर जळू नका. का रे, एक दिवस आपल्याला जळायचंय का? कळलं त्याला धन्यवाद. ज्याला नसेल कळलं त्यांना पोटभर स्वयंपाक केलेला जेवण करून जा मस्त. जो भेटेल त्याला चांगलं महाराज. आणि मी गुणजनाचा सन्मान करणारा महाराज, मी अपमान करणारा महाराज नाही कधी. सन्मान असा चांगलं म्हणण्यात किती. एखाद्यानं गाडी घेतली, म्हणावं राम भाऊ वा काय दिवस आले तुमच्यावाले, चांगलं झालं गाडी घेतली, असं चांगलं म्हण. एक जण गेला गाडी पाहून आला, रामभाऊन गाडी हप्ते होईल असं. अरे घेऊ दे ना, तू काय चढा तू येण्या, तुझ्या ज्यानं बहिणा हवी आणि तू धडकी आहे ना हवी. अरे त्यानं घेतली त्याला चांगलं. एखाद्याचा बंगला पाहिला ना, म्हणा तात्या वा हो लय गरिबीचा काळ बघला तुम्ही, लय गोड बंगला बांधला, छोटासा बंगला असू दे, त्याचं मन प्रसन्न होईपर्यंत. नाही तर आपण म्हणा ते नाही तात्याने बंगला बांधला, हा लोकांच्या मटकी मोड. अरे तू गप गप ना ग, चांगलं म्हणा चांगलं म्हणा चांगलं म्हणा. वा किती गोड वाजवलं. मी चाल चोरली बरं का तुमची, आणि मी चाली चोरणारा महाराज. जोपर्यंत चोरता येतं आबासाहेब तोपर्यंत चांगलं चोरा मावले बाबा. चोऱ्या चांगल्या करा. काय म्हणशील आता बाबा पटला आपल्याला, मस्त चोऱ्या करा. इथले प्रमाणात चोरी करून घेऊन जा, या चाली चोरी करून घेऊन जा. नाही तर लोक चोऱ्या करताना दलिंदर चोऱ्या करतात. येताना तुटेल चप्पलांना जात्याला नवी आणणार आहे. भांगार चोऱ्या नाही करायच्या, चांगली चोरी करा. हे प्रमाण घरी घेऊन जा. हा बरं झाले जीवरी बरवे झाले. काय सांगा, नाही पडलो कोरोनाची, कोरोनाची नाही मृत्यूची.
वाचून आलो इथवरी उरले ते आरी माणसं पण उरलेलं आयुष्य भगवत साधनेत आपला आनंदात जावा माणसं कारण पुन्हा पुन्हा मिळणार नाही पण मिळालं हे आयुष्य पुन्हा पुन्हा मिळणार नाही मग मिळालं आयुष्याचा नाश होणं याच्याकरता महाराज म्हणतात आपल्या आयुष्याचा नाश नाही बरं आयुष्य किती आहे दादा आपल्याला अल्पायुष्य मानव देह शत म्हणजे 100 ऐका 100 तरी मग झोपेतच चालला आपला शतगणी देते अर्ध रात्र काय झोपेत झाले पुढे मध्ये बालत्व दादा बोलू नका एक थोडं साईड बोलू नका बसा मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाशी वरले ते पाहिजे आयुष्याला थोडं दिलं देव आणि मस्त बाकी हा पण त्या आयुष्याचं चीज करता आलं पाहिजे किती आयुष्य होतं ज्ञानोबरायचं 22 वर्षाच 22 वर्षाची 22व्या वर्षी समाधी घेऊन ज्ञानोबराय काय क्रांती असेल ना या जीवनाची आज काही वर्ष झाले अजून ज्ञानोबराय आपल्या हृदयात आहे ना अजून काही वर्ष जातील ना म्हणतात लोक गड्या जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानोबा संतांची ख्याती तसं नाही जोपर्यंत संत आहे तोपर्यंत त्यांची सूर्य चंद्र आहे तोपर्यंत नाही संत जोपर्यंत संत आहे तोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे गेले दिगंबर विश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती उभयलोकी उत्तम कीर्ती
विषय दिलाय, थोडासा विषय. एक समर्थांचा अभंग सांगतो तुम्हाला. 100 वर्षाचं आयुष्य त्याच्यातला बदल सांगतो मस्त पैकी. ऐकूया, खूप लक्षपूर्वक ऐका मस्त. समर्थ रामदास स्वामी सावधानतेचा इशारा देतात बरं का. समर्थ रामदास स्वामी सांगतात, ऐका सावधान. आलं का लक्षात तुम्हाला? ही सावधान कुठं ऐकलेलं तुम्ही? कुठं? असाच मंडप राहतात, फक्त इथं टाळकरी नसतात. मग ते सावध झाले म्हणून सावधानतेचा इशारा देतात बरं का. म्हणून समर्थांचा मग सावध सावधान पाचवताना सावध सावधान पाचवताना महाराज म्हणा सावधवान भजन करून घ्या. ऐका बरं का. आता 100 वर्षाचा आयुष्य कसं बदलले बा आपल्याला. मोजत चाला मस्त बाई. 10 वर्ष बालपण टाळी वाजवा मस्त बाई. ऐकत राहा. 20 वर्ष तारुण्य अंगी भरला मदन मग तो काही सावधान सावध सावधान पाचवताना महाराज म्हणत आहे का सावधवान भजन करून का हो. 10 वर्ष बालपण. बालपणाची किती झाली बोला ना. 10 वर्ष. 20 वर्ष तारुण्य. तारुण्याची झाली 10. किती झाली आता? 10. पण 20 वर्षाचं आयुष्य झाले ऐका महाराज. अंगी भरला मदन मग तो काही सावधान. हे माझ्या सावध सावधान पाचवताना नारायण. जाऊ त्याला कुठेतरी घेऊन जा. छान विठला विठला वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य. 10 किती झाली? पण 20 वर्षाचं ऐकलं. अंगी भरला मदन मग तो काही सावधान. बरोबर. आता आकडे टाका जरा बरं. अजून 10 टाका. 20 झाले ना. अजून 10 टाका पटक. मी तुम्हाला कधुरी तरी टाकायला राहिलो. गेले लवकर लागते आपल्याला. हा किती झाली? 30. किती झाले माय? बोला सगळ्या मस्त. 30. सगळ्यांनी ऐका. आणि एवढा एकच प्रमाण सांगायचे मला. 10:15 काटा केला. आपले 11:15 काटा केला. 12:15. ए बाबा 12:15 रे बाबा. 10 ते 12 कीर्तन. झोप नाही झाली ना काय बाबा. ऐका 30. किती झाले? आता ऐका 30 वर्षाची कथाची 30ची देण ऐका. 30 वर्ष होती पुत्रदारा मागे फिरती प्रपंच लागी पाठी मग तो काही सावर मारती सावध सावधान पाचवताना नारायण. बापूसाहेब तुम्हाला कुठाना झालं 30 वर्ष. कारण ते लक्ष करून कीर्तन ऐकू राहिले बरं का. कीर्तन काय सगळ्याच करता नाही ना. ऐका पण आले ऐका. 30 वर्ष होती ऐकलं का. पुत्रदारा मागे फिरती. समर्थ सांगतो प्रपंच लागे पाठी मग तो काही सापर मारती सावध सावध. अजून 10 टाका. 100 करायचे. 40. ऐका आता 40 वाले. हा 40 वर्ष झाली डोळा 40 आली डोळ्यास पुरळ पडली कैशी दूर आणि जवळी सावध सावधान वाचवता नारायण. 40 वर्ष झाली डोळा 40 वर्षाचा विषय झालं की इंद्रिय साथ सोडायला लागतात. आपण म्हणा तात्या अवे आम्ही सत्याला असायचो. तुम्ही हरिपाठाच्या आत येऊन बसायचे. आता दिसते नाही मंदिराकडं. तात्या म्हणतो या अडचण काय? अडचण एकच आहे काय. असा पुढं पाऊल टाकला का नुसता खड्डा दिसतो. म्हणजे डोळ्याचे काय झाले? खासड झाले रे वा वा. म्हणजे माणसाची भाषा. मग जोपर्यंत डोळे चांगले
जनावरांची ज्ञानेश्वरी वाचा वाचावी ज्ञानेश्वरी. जोपर्यंत डोळे चांगले डोळा पहावी पंढरी. चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू. हा जोपर्यंत डोळे चांगले तोपर्यंत पंढरी पहा, अलंकापुरी पहा ज्ञानोबरांची, ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा. हे कधी जातील काय सांगते. बरोबर बरोबर. अजून 10 टाका. 50 आता आहे का बरं 50 वाल्या. 50 वर्ष होती हलती दातांच्या पंगती, श्याम केस शुभ्र होती त्याशी माता रामती. सावध सावधान वाचवता नारायण. 50 वर्ष होती हलती दातांच्या पंगती. हे सुद्धा धोका देतात बरं का भाऊ. म्हणून जुनोनीकर हे जोपर्यंत चांगले तोपर्यंत चांगलं खा. चांगलं खा लक्षात येतं ना. हा वाईट खाऊ नका. वाईट म्हणजे आलं लक्षात. आवाज ऐकलाय आपण तुकडं तरी. ते खाऊ नका. मांस खाता हंस सोडोणी वैरी. तुका म्हणे कुठं ती आडी आंबड्या नाडी रडती. ऐकता का तुकाराम महाराजांचा पुरावा. युक्त आहार विहार. आहार चांगला असावा आपलावाला. बस चला. 50 वर्ष होती हलती दातांच्या. समर्थांची भाषा आहे. श्याम केस शुभ्र होती. काळी वर केस होती. रात्रीतून तू पडून गेलो जुनून सफेद होऊन गेली. काय आपल्याला मिस कॉल नाही आला, कॉल नाही आला का तो आपल्याला. नाही आपल्या हातात काहीच नाही पण लय भेट आपल्याला. श्याम केस शुभ्र होती त्याशी माता रामनती. आलं लक्षात. अजून 10 झालं. थोडं राहिला पावणे 12 किती. आता आहे का 60 वाले. 60ची बुद्धी नाठी मग आता आली काठी. काठी आहे का. आहे का काठी. काठी माग करा बरं. मग असेल काठी तर बरं करा. कधी कधी लास्टच मत रे काठी दाखवायला बरं का. असेल तर बरं करा मस्त. हा तेव्हा बघू घ्या. दाखव बरं काठी. असं ती संतांची भाषा ऐका. असं पाहू घ्या. आली काठी. 60ची बुद्धी नाठी मग आता आली काठी. वस वस लागे पाठी त्याशी हसती कारती. सावध सावधान वाचवता नारायण. किती वर्षाचा विषय झाले. 60ची बुद्धी नाठी. 60 वर्षाचं आयुष्य झालं सासूचं. का सासूला घरात काही होऊन जात नाही पण सुनाला बोलल्याशिवाय. मावशेव तुमच्या पाया पडतो. एक लेख म्हणून पहा. तुमचा लेख म्हणून ऐकाल का. तुमचं लेकरू म्हणून ऐकाल. मावशेव कधी तुमच्या सुनाला सासूरवास करू नका. कधीच नाही. कारण तरुणपणात सासूरवास करणं बरं वाटेल मावशी आपल्याला. पण या थोडंसं वय ढिल्ला झालं का अशा काटाकाडी द्या बाई या सुना. आता त्या कोणत्या वयात काटाकाडी द्या ऐका बरं का. काय सासऱ्याला सुद्धा गमेंटे सुनायला शिवाय देतात. त्या बिचारीला कधी. अरे तुमच्या लेकीला जर शिवाय दिल्या सासरी तर बरं वाटेल का तुम्हाला. म्हातारी माणसं आपलं म्हातार पण जर सुखात जावं जर असं वाटत असेल ना तुमच्या सुनावर तुम्ही लेख म्हणून प्रेम करा. आपलं म्हातार पण लय सुखात जाईल. माझ्या कधी सुनाबद्दल चाडी करू नका. शेजारने का जाऊ. शेजारी लई खोडीची. इडली नाही बरं का. आमच्या तिकडली चांगली. इडली चांगली नाही. बरं काय होतं शेजारने का गेलं का म्हातारीला काय आजार होतो. नुसती हातपाय आपटी म्हातारी. शेजारीने विचारते. शेजारी लई खतरनाक राहते. काय कशाचं काय. मग बायकोचा बैल झाला. आलं तुमच्या लक्षात. मला काय सांगायचं नका. सांगूच नका तिला शेजारने. कारण तुम्ही निघून आले हीच परत तिला जाऊन भेटली तुमच्या सोनाला. ती अशी म्हणत होती आपलं म्हातार पण लय सुखात जावा ना ताई. लय प्रेम करा मस्त. कोणाला वाईट बोलूच नका. 60ची बुद्धी नाठी मग हाता आली काठी. वस वस लागे पाठी त्याशी हसती कारटी. ऐका म्हातारी माणसं. सत्ता गेली शहाणपण गेलं. कमीच श्रीमंतीची का भेट दाखवणार. मान कुठपर्यंत आहे पाहता आपल्याला.
बरं बरं ऐकायचं ना ते सोना कोणत्या वयात काटा काढी ऐकायचे का आता का वय पुढचं किती झाली आता आहे का 70 आहे 70चं आहे का आता 70 वाली 70ची केली रचना बसल्याने उठवेना चालवेना मग तो झाला दैन्यवान सावध सावधान वाचवदाना राय 70ची केली रचना बसल्याने उठवेना 70 वर्षाचं वय झालं ना मग असं वाटत मैत्रिणी का बसायला जावं म्हातारीकडे ती हातपाय नाही स्नान करून एकदा म्हातारी बसली त्या जागेवर मग घरात नवीन सून राहिली ऐकू राहिल्या का ऐका मग ती काय करते ती नवीन सून लेकराला पाळण्यात टाकी द्यायची आणि झोका देतात येते म्हणते बाळा हे बाळा जो कोपऱ्यात बोकडी ऐकू राहिल्या 5 सोनायची सासू होती 5 पण बोकडी व्हावं लागेल आता आपण ऐका ना 100 एकराचा मालक होता रे महाराज म्हणता पण एक दिवस बाजूला व्हावं लागलं प्रमाणपत्र किती चलन म्हणजे पैसा तो वरी म्हणती माझा मानितीला देह सुखाची इंद्रिय मावळले आला बाबूनच म्हातारपणाचा आवाज आहे सोनाला चांगलं म्हणा लेकाला चांगलं म्हणा तुमच्या लेक कसं बाबूच्या पण त्याला चांगलं म्हणा त्याला चांगलं म्हणा म्हातारपण सुखात घालायचं पण म्हातारपण लय वाईट असतं बरं का दादा आता माझी विनंती आजच्या भरपूर तरुण बहिणी बसल्यात कीर्तनात ताई पोरांनो ऐका रे म्हातारपण झालं आपल्या बापाचं पण आपल्या बापाचा साथीदार तो असतो आपल्या घरातला तुमचा मुलगा आहे ना म्हणजे बाबाचा नातू म्हातारपणातली मैत्री नातवासोबत असते बरं का आजोबाची हा म्हातारपणातली मैत्री अरे तो पोराची काळजी नाही करतो बा पण गावात गेला तर दुकानातून नाताला तू खाऊचा पुढा आणल्याशिवाय राहत कारण त्याचं लक्ष त्याच्यात पण पोरांनो ऐका रे म्हणून आपल्या बापाच्या मांडीवरलं लेकरू कधी ओढून घेऊ नका सोडून घेऊ नका ताई तुमच्या सासूच्या मांडीवरलं तुमचं लेकरू कधी ओढून घेऊ नका ज्या दिवशी तुम्ही रागानं तुमच्या सासूच्या मांडीवरलं लेकरू ओढाल ना ताई त्या दिवशी ज्या दिवशी तुमच्या सासूच्या डोळ्यातून अश्रू आले ना तुम्ही समजून घ्या जीवनात आलेली कष्ट वाया गेले तुमच्यावर आपल्या बापाच्या डोळ्यातून जर कधी पाणी आलं तर समजून घ्या आपण बापानं केलेले कष्ट त्याच्या डोळ्यातून वाहून गेले म्हातारपणातला बाप कधी रडू नये आपल्या घरातला आज 10 दिवस झाले या 3 लेकीला आणि 3 लेकरांना विचार आज मस्त हाका मारतील 10 आता नाही भेटणार परत कोण्या जन्मामध्ये मग तुकाराम महाराज म्हणतात बाप करी जोडी लेकुराची ओढी आपली परवंडी आळवणी आहे तोपर्यंत लई सुखी राहण्याचा प्रयत्न करा काही माळकरी घराण्यातले बाप सुद्धा दुखी बरं दादा पण ज्यानं गरिबी भोगली ना फार गरिबी भोगली रे आपल्या माय बापानं म्हणून त्यांचं म्हातारपण लय सुखात गेलं पाहिजे एक कवी 2 ओळी देतो आपल्या बापा करताकडे ऐका ना एक बापाच्या दशक्रियाच्या निमित्तानं ऐका काय म्हणतो तो कवी उरामध्ये माया ज्याच्या काळ्या मेघावाने दाखविना गती कोणा डोळ्यातल पाणी जिजो संसाराचा गाडा कला पोटामधी हसो जरी कनावाकला गड्डी भरतो तांबजर आई करियाची दापर लय अवघड आया गड्या उमगाया बापर उमगाया बापर लय अवघड आया गड्या उमगाया बापर उमगाया बापर अत्यंत कष्टाचं जीवन असतं बरं ना आपल्या बापाचं हे मृदंगाचार्य घडली एका बापाची पण नाही रंगेश महाराज असेल
महेश महाराज घडले ही बापाची पण नाही. मी तुम्हाला पटवून देईन, जुळवणी कर. लोक लेकरू शिकून आलं म्हणून लगेच भजनात वाजवत देते का? कधी कधी चालू भजनातून माणसं उठून देतात, इतकी खतरनाक माणसं आहे. महेश महाराज चाली म्हणायला लागले म्हणून लोक लगेच माईक चाली म्हणून देते का? कधी कधी गावातली माणसं माईक ओढून घेतात. तो मान अपमान सहन करावा लागतो. पण गेले असेल पंचक्रोशीत महेश महाराजांचे वडील आणि महेश महाराजांच्या बापानं पाटील माझं पोरग लय गोड गवळणी म्हणतो म्हणून द्यावं त्याला एक गवळ. तो हा पसरवणारा बापा आमच्या जीवनातला आठवायचा. मला बडे पण मोठे पण आमच्या बापामुळे ना. चला किती झाले? 70. थोडे राहिले अजून टाका. 10 टाका. 4 20 मिळून 80 भगत झाला अपयशी. पानवीन मछली जैसी जीव होतो रसाविसी. चला पुढे. वर्ष झाले 90 बोलवे ना दे कशी. वाचक बंद झाली आता पूर्ण करा ना का किती करावर आत्महत्या भाग्य टाळी वाजवा. हे कशाचं का पूर्ण झालं शेवटचं कडवं ऐकूया. 1 शतक पूर्ण झाला आला तैसावा या गेला. रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला. म्हणून महाराज म्हणतात मिळाला आयुष्य पुन्हा पुन्हा मिळणार नाही. नका करू नाश आयुष्य. आपल्या आयुष्याचा नाश होणे याच्याकरता महाराज काय करतात? सकळांच्या पाया महाराज म्हणतात एकाच्या नाही का सकळांच्या पाया पडतो महाराज म्हणतात. पाया नाही पडत दंडवत करतो महाराज म्हणतात. कशाला म्हणायचं दंडवत? ज्ञानोबारांच्या दरबारात आलं की एक शरीर झोपून द्यायचं. संत बहिणाबाईच्या दरबारात गेला ना त्या कपड्याचा विचार नाही करायचा, दंडवत करायचा मस्त वाटत.
का श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. वा वा. महाराज म्हणतात मी तुम्हाला दंडवत करतो, पण एक काम करा, फुलाले चित्त शुद्ध करा. आपलं चित्त शुद्ध झालं पाहिजे. ज्या अर्थी आपलं चित्त शुद्ध नाही त्या अर्थी संतांचा आग्रह 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 निर्मळ आणि निर्मळ झालं येवणी गोपाळ. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, शुद्ध बनवा. शुद्ध बनवण्याकरता एक पर्याय देतात तुकोबाला. आणि ह्या चाली आता ते नाच ऐकावं का? आता वेगळ्या वेगळ्या चाली ऐकायला मिळते मस्त पैकी. वा, या जुन्या चाली मस्त प्रत्येक पहाडी आवाज येते. सामान्य माणसं नाही म्हणाले, हृदयापासून म्हणे इथं ते करावे, इथं ते करावे देवाचे चिंतन, इथं ते करावे देवाचे चिंतन, करुणी मन शुद्ध व्हावे. इथं ते करावे देवाचे चिंतन, करुणी मन शुद्ध व्हावे. करुणी मन शुद्ध व्हावे, करुणी ते करावे देवाचं. पण देवाचं चिंतन करत असताना करुणिया मन शुद्ध व्हावे. तुम्हाला कोण वेड म्हणलं तरी चालेल, वेड म्हणलं पण भजन करण्याकरता वेड व्हायचं नसतं बघा. वेड व्हायचं भजन कर, मस्तीचं भजन असलं पाहिजे. नाचायचं पण नाचणं हे 3 प्रकारचं आहे. 2 पार्ट्या, एक पार्टी पडली आणि एक पार्टी निवडून आली. मग आता ते ना ते डीजे लावले आणि लागले नाचायला. हे नाचणं कशाच आहे? हे तिरस्कारच आहे. कसं आहे? तिरस्कारच आहे. बरोबर. वरात सुरू झाली आणि एक जण नाचायला, तो तसा नाही नाचायला, त्यानं लिक्विड घेतलं मग नाचायला. मग आता ते जिरलाय पाहिजे. ते कशातलंय? ते कशाच आहे? नाही, ते मस्तीतलंय. जिरवायची ना कशी कीर्तनात नाचणं हे भक्तीचं नाचणं. भक्तीचं नाचणं काय गोड. ताई ऐकाल का? एक पुरावा घरी घेऊन जा. किती गोपिकांचं गोड भजन असतं. एका गोपिकेनं महेश बाबा, विधाते बाबा डोळीवर मांड घेतला आणि गेली विक्री करायला. विक्री करायला गेली. आता तिच्या माथा
ताक आहे, दही असेल, लोणी असेल, पण तिनं काय म्हणावं? ताक घेतलं ताक असं म्हणावं ना तिनं. ती काय म्हणती? गोविंद घ्या कोणी गावं दर्यागे. 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 हसती मधुरे ती काय म्हणायला लागली? गोविंद घ्या. आता एक काम करा, पहिले अशी ती केवटीन बाई यायची बघ, गल्ली गल्लीने फिरायची ना. आता ती कोणी फिरत लाज वाटते ना माल विकायची. नाही तर गल्लीतले पैसे पण लाज वाटते पैशाची. एकदा तर नेऊन द्यायचं त्याच्या मडीवर, हे रे बाबा विक नाही तर दे, 100 रुपये कमी दे. पण पहिले तसं नव्हतं. असं मस्त गावागावात फिरायची भाजी. समजा निघाली आता तुमच्या गल्लीला जाऊन मस्त ती माऊली, तिनं काय तिच्याकडे बटाटे काय बटाटे. ती म्हणायला लागली, ए बाई अगं विठ्ठल घ्या, त्या बाकीच्या मशिनीच्या गोळ्या संपल्या. अगं तुझ्या पाठीत आहे काय? बटाटे. तिनं काय म्हणा? बटाटे बटाटे. शेपूची भाजी घेतली, शेपूची भाजी. तसं तिनं ते माटावर माडी घेतली मस्त बाकी. दोडीवारी दोडीवर दोडी गवळणी साथे निघाल. दोडीवारी दोडी गवळणी साथे निघाल. गोळना दोडीवारी दोडी गवळणी साथे थांबायचं आपल्याला. भजन असं असं किती भजन करत होते त्या. हे गोपिका सांगते बाई, काय तुझे भजनाचे, काय त्याचा मुरलीचा आवाज आहे. मैं तो सुध बुध कोई तेरे प्यार में. सांगा देवाला, देवा सब कुछ भूल गए तेरे संग. हे देवा ज्योत जगाली प्रीत लगाली चरणों में ले ले मुरली वाले ओ बंसिया. मुरली वाले बंसिया. गवळणी म्हणायला लागलं तरी अर्धा तास तुम्ही गोड ऐकशाल मस्त पैकी. अशा फार गोड मस्त पैकी. एक म्हणतोच आता तुम्ही समाधान तुमच्या चेहऱ्यावर. तुम्हाला कळलं नाही पाहिजे 10 वेळेच्या आलो मस्त पैकी. कळलं नाही पाहिजे मस्त पैकी. ती एक सांगते बाई, ऐका का, ऐका ना, ऐका ना. भजनातला आनंद देवाला पाहण्यात किती, भजनात आनंदच किती. ती सांगते बाई, पाहिला पाहिला पाहिला
छान भक्तीतलं भजन लय आनंद आहे. भजन करायचं ना करोणिया मन शुद्ध भावे असं भजन असं जे भजन गुरु बघा त्याने केलं जे भजन तुकोबारायने केलं आठव नाटव गेले भावा भाव झाला स्वयमेव पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी जागृती स्वप्ने पांडुरंग 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 विठोबा शुद्ध भावे तुका म्हणे लाभ भयतो व्यापार करा काय फार शिकवावे सकळांच्या पाया माझे दंडव आपुलाले चित्त शुद्ध कर हातवरी करूया गोड संतांच्या नामाचा जप करायचा आहे पुण्यवंत व्हावे गीता सज्जनाची तुका म्हणे पापी जाती संताची माऊली बाबांना सांगितलं तुम्ही कधी येते का नाही माहिती नाही पण आता मंत्री बाबा बरं संदीप म्हणतो टेन्शन नको घेऊन म्हणतो त्याचं कळलं मला काय सांगायला मला कळतं बरं कळतं म्हणजे ती बरोबर सांगायला आले ना विधाते बाबा तेवढा बाबाला पिंगळा म्हणायला म्हणतो संपले का म्हणीला करा काय पार शिकवा सकळांच्या पाया माझे दंड आपुलाले चित्त शुद्ध कर संपलं माझं कीर्तन बरं का तू जुनं नाही करत आहे माझी विनंती तुम्हाला संतांच्या भाषेत हे घडे नसेल गुरु तर गुरु करा गुरु करा ज्ञानोबरायचं ऐकाल का श्री गुरु सारिका इतरांचा लेखा ज्ञानदेव म्हणी तरलो तरलो आत्ता उद्धारिलो जाता जाता वारीचं निमंत्रण आहे तुम्हाला कार्तिक वारी जवळ आली ज्ञानोबरांचा समाधी सोहळा जवळ आला माझी विनंती ज्याला शक्य होईल ना या कार्तिकेला मस्त
नुसतं एकादशीला येऊन घरी नका येऊ नका, त्रयोदशीला या, भले एक दिवस लेट या, पण ज्ञानोबारांचा समाधी सोहळा केल्याशिवाय घरी यायचं नाही असं मनच करायचं. का हो, आपण जर ज्ञानोबारांच्या अलंकापूरला आलं तर निळोबा महाराज म्हणतात ही देवाला आवडत. यात्रेया अलंकापुरा येते आवडती विठ्ठला पांडुरंगी प्रसन्नपणे केले दिने ज्ञानभय वैकुंठ पंढरपूर त्यामुळे तोर माय माया निळामणे जाणून संत आणि ती धावत प्रतिवर्षी. हा या या का हो, आपल्याला विश्रांती तिथे ज्ञानोबाराजवळ, ज्ञानोबारा आईजवळ विश्रांती असते ना लेकराला. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानराज माझी योग्याची माऊली, वेदाने सुद्धा म्हणावं वेदशास्त्र देती बाई म्हणते ज्ञानाबाई. का हो, ज्ञानोबाराजवळ विश्रांती आपल्याला. का हो, विश्रांतीचे स्थान संताचे माहेर ते या भूमीवर अलंकापूर. बर का माऊली बाबा, जिथे जगाच्या मालकाला सुद्धा विश्रांती करावी वाटते ना, महाराज म्हणतात नामामणी देवा सदा तया ठाया विश्रांती घ्यावया या या कार्तिकीच्या सोहळ्याला या, निमंत्रण आहे तुम्हाला या. ज्ञानोबारांचा ऐका गड्याचा गुरु करा, गुरुच्या कृपेनं माळ घाला. आता नाथ बाबांचा पुरावा तुळशी माळ गळा हृदय कनवळा तुकोबरायचा ऐका हो जुनोने कर. महाराज म्हणतात कंठी मिरवा तुळशी व्रत करा आणि जीवनात भगवत साधना करा. जी गोपिकांच्या जीवनात साधन होती तशी प्रयत्न करा. जनाबाईच्या जीवनात साधन होते, ज्ञानोबारांच्या जीवनामध्ये साधन होते, तुकोबरांच्या जीवनात संत बहिणाबाईच्या जीवनाची साधन होती ना, ती साधना करा. काय साधना आहे? महाराज म्हणतात तुका म्हणे ते भजन प्रमाण भजन केलं, जनाबाईनं भजन केलं, बहिणाबाईने भजन केलं, तुकोबरांनी भजन केलं. वा वा वा, ते भजन आपल्या जीवनात घडावं. काय म्हणे ते भजन प्रमाण काय थोर कोण जाणार, पण भजन एवढं थोडं करा. महाराज म्हणतात देवाने अंगीकार करा, स्वीकार करा. अंगीकार ज्याचा केला नारायणी बरोबर. श्रद्धेनं आईवडिलांची सेवा करा, संतांचा ऐका बरं का. माये बापी केवळ काशी तुकाराम महाराज म्हणतात तिने न जावे तीर्थाशी. वा सगळं तीर्थाची आदोरी ज्ञानोबा सांगतात जे काम आता बरं ऐका संतांना. बरं आम्ही नाही संतांचं ऐकलं, संतांचं ऐकलं तर भलं होईल, जगाच्या कल्याण संतांच्या इथं संतांचं ऐकलं तर भलं होईल, पण न संतांचं ऐकाल तर काय ऐकूया. हे जरी नाही राम
आमचे वेदांते बाबा करता, रिंकेश बाबा करता, मामली बाबा करता, सरंग करता, महाराजांकडे टाळी वाजवणं असतो. माझे काली साऊंड सिस्टीम वाज धन्यवाद बरं का. गोड टाळी वाजवा माझ्या दारात. बस आता जय विठ्ठल होईल, ज्ञानदेव तुकाराम होईल, पुढची सूचना होईल. तोपर्यंत आपण आपली पवित्र जागा कोणी सोडणार नाही. जे कोणी आपली पवित्र जागा सोडेल त्याला त्याच्या शेजारची शपथ. आजचा आलेल्या सेवेचा योग आमचे भगवान दादा तथा याच परिवारामध्ये अत्यंत गोड नातं असणारे नातू, दादांचे नातू आदरणीय संदीपराव यांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग. आदरणीय आमचे आबासाहेब असतील. एक कीर्तन ऐकलं आमच्या आबासाहेब बापूसाहेब, काय गोडवा लागला, काय कळेल. ज्ञानोबरांची कृपा निवडते, एवढाच आनंद येतो. ते किती भजन म्हणतात माहिती नाही मला, पण त्यांना दुसऱ्याच्या भजनातला आनंद वाटतो त्यांना. वा, आले का नंदू महाराजांचं वर्णन करा. वा, आले का महेश महाराजांचं वर्णन करा. महाराज आमच्या परिसराला एवढी गोड गाणारी वाजवणारी, आम्हाला कोणाला तरी चांगलं म्हणता आला पाहिजे. त्यांना किती येतं मला माहिती नाही. अजून मी त्यांना तरी म्हणायला लावणार एक दिवस. चाल मी त्याला काय म्हणतात, छान आहे त्यांचा स्वरलय कोणी स्वभाव. सगळे आले मस्ती, सगळी वडीलधारी माणसं. वा, तुम्ही श्रद्धेनं ऐकलं, तुम्हाला धन्यवाद करतो. बस पुन्हा शब्द सगळ्यांना धन्यवाद. रामकृष्ण हरी. विठ्ठल.